नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत। 25 जून 2025 चे जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात। व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि शक्य झालं तर तुमच्या मित्रापर्यंत या कोर्सची लिंक आहे ते शेअर करायचं आहे। आणि आज जे प्रश्न लावले आहेत हे महत्त्वाचे प्रश्न 100% याच्यातून प्रश्न पेपरला येणार आणि जो रिव्हिजन म्हणून तुम्हाला लावले आहेत वन लाइनर जीके, तर ते जे प्रश्न ते महाटच्या भूगोलावरती आहेत। जे महाटचा भूगोल पण तुम्हाला थोडक्यामध्ये रिव्हिजन होऊन जाईल। महाटचा प्राकृती भूगोल साधारण त्याच्यावरती प्रश्न आपण लावलेला आहे। झोपलेलो असताना सुद्धा पैसे मिळत राहतील असा मार्ग जर तुम्ही शोधला नाही तर तुम्हाला मरेपर्यंत काम करावं लागेल, म्हणजेच ह्याला म्हणतात रॉयल्टी। ठीक आहे ना। हे जर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही काम करत राहिलात म्हणजे तुम्ही निवांत आहे, झोपलेत आहात, तरी पण तुमचं इन्कम वाढत आहे असं जर असेल तर एकदम भारी। अशा पद्धतीने तुम्ही काम करायचं आहे। नसेल तर तुम्हाला काम केलंय पैसे आले, परत काम केले पैसे आले, असं जर करत राहिलं तर तुम्हाला आयुष्यभर काम करावं लागणार आहे। ओके, चला याच विचार सुरुवात करतो, सुरू करतो महत्त्वाचा पहिला प्रश्न। आणि 100% हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला येणार म्हणजे येणार। नुकतेच खालीलपैकी कोणत्या दिवशी पहिला संविधान हत्या दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे? हा पहिला असल्यामुळे महत्त्वाचा आहे। याला काय म्हणतो आपण? संविधान हत्या दिवस म्हणतो आपण। संविधान हत्या दिन ओके दिवस आहे। तो दिवस कधी साजरा करण्यात आला असेल तर तो आहे 25 जूनला। पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा, 25 जून 2025 ला। 2025 मध्ये 25 जूनला हा जो काही दिवस आहे ना तो पहिल्यांदा साजरा करण्यात, गेल्या वर्षी हा दिवस जाहीर झाला होता, परंतु 2025 ला जो ना तो पहिला दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे। का साजरा करतो आपण हा दिवस? कारण 25 जून 1975 मध्ये भारतात इंदिरा गांधी पंतप्रधान होते भारताचे, त्यावेळेस त्यांनी आणीबाणी लागू केली होती भारतामध्ये। लक्षात ठेवा, भारतामध्ये आणीबाणी लागू केली होती 1975 मध्ये। ती आणीबाणी होती, राष्ट्रीय आणीबाणी होती ती, राष्ट्रीय आणीबाणी होती। आणि हा जो काय राष्ट्रीय आणीबाणीचा जो काय दिवस आहे 25 जून वाला, तो आपण या वर्षी काय करतो, या वर्षीपासून काय करतोय आपण? संविधान हत्या। कारण त्यावेळेस विनाकारण बऱ्यापैकी नेत्यांना वगैरे, जयप्रकाश नारायण असतील किंवा ते त्यावेळेस महत्त्वाचे नेते होते, त्या सर्वांना विनाकारण जेलमध्ये टाकण्यात आलं होतं आणीबाणी लागू करून। कार्यक्रम होता तो, लक्षात ठेवा। त्यामुळे हा जो काही दिवस आहे ना तो दिवस आपण काय करतो, साजरा करतो। लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे। 25 जून 1975 मध्ये 2025 मध्ये याला 50 वर्ष पूर्ण झाले ह्या घटनेला, 50 वर्ष पूर्ण झाले। तर म्हणून हा जो काही दिवस आहे तो या वर्षापासून 2025 पासून आपण साजरा करतो, लक्षात ठेवा। याच्या व्यतिरिक्त जो काही आणीबाणी आहे, आणीबाणीची जे काही तरतुदी आहेत ना, आणीबाणीच्या तरतुदी भारतीय राज्यघटना आपण कोणत्या देशाकडून घेतला असेल तर त्या 1935 चा भारत सरकारचा कायदा, लक्षात ठेवा। 1935 चा भारत सरकारच्या कायद्याकडून आपण आणीबाणी घेतलेला आहे। मग त्यापैकी 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत। आणीबाणी किती प्रकारच्या येतात? 3 प्रकारच्या आणीबाणी येतात। एक आहे राष्ट्रीय आणीबाणी, त्यानंतर आहे घटक राज्य आणीबाणी, घटक राज्य आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी आणि त्यानंतर आहे आर्थिक आणीबाणी। आर्थिक आणीबाणी 3 प्रकारची आणीबाणी, लक्षात ठेवा। मग राष्ट्रीय आणीबाणी जे आहे कलम 352 मध्ये आहे, घटक राज्य आणीबाणी कलम 356 मध्ये आहे आणि आर्थिक आणीबाणी कलम 360 मध्ये आहे, लक्षात ठेवा, कलम 360 मध्ये। मग जे राष्ट्रीय आणीबाणी आतापर्यंत 3 वेळा लागू करण्यात आलेला आहे। घटक राज्य आणीबाणी त्याला राष्ट्रपती राजवट म्हणतो आपण, वेगवेगळ्या राज्यामध्ये, भरपूर राज्यामध्ये लागू करण्यात आले। सर्वाधिक वेळा घटक राज्य आणीबाणी लागू करण्यात आले आहे जवळपास मणिपूर राज्यामध्ये, लक्षात ठेवा। त्यानंतर आर्थिक आणीबाणी आपण आतापर्यंत एकदाही लागू केलेलं नाही। सध्या आणीबाणी लागू आहे, सध्या चालू आहे आणीबाणी, घटक राज्य आणीबाणी फक्त आणि फक्त मणिपूर राज्यामध्ये सध्या चालू आहे। पूर्वी उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये इक्वल होतं, 10 वेळेस लागू केले होते घटक राज्य आणीबाणी। आता 11व्यांदा तो मणिपूर राज्यामध्ये लागू करण्यात आलेलं आहे। आणि लक्षात ठेवा, जर आणीबाणी लागू असताना मूलभूत हक्क स्थगित करायचा असेल तर तो जो का अधिकार आहे ना, तो राष्ट्रपतींचा अधिकार आपण घेतले जर्मनी कडून। राज्य आणि आणीबाणी आहे। बरं, आणीबाणी भारतीय राज्यघटना कितव्या भागामध्ये येतात? तर भाग विचारला तर त्यात 18 भाग। ओके, भाग 18 मध्ये आणीबाणी येतात। लक्षात ठेवा, 25 जूनला आपण काय केले, पहिल्यांदा संविधान हत्या दिवस म्हणून आपण काय केलंय, साजरा केलेलं आहे। त्या संविधानाची जे काही निर्मिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा किंवा बरेचसे जेवढे 389 सदस्य होते आपल्याकडं, त्या सर्वांच्या प्रयत्नातून निर्माण झालं होतं। आणि 26 नोव्हेंबर 1949 ला आपण काय केलं होतं, आणीबाणी लागू केलेला स्वीकारलेला आहे। आणि 26 जानेवारी 1950 ला काय केलं आपण, आणीबाणी लागू केलेलं आहे। समजलं का? हे संविधान हत्या दिवस लक्षात ठेवा, महत्वाचं आहे। मग जून महिन्यामध्ये जेवढे पण महत्त्वाचे दिवस असतील ना, त्या दिवसावरती एक नजर टाकूया आपण। 1 जूनला साजरा केला आपण जागतिक दुग्ध दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस असतो, 4 जूनला असतं जागतिक बाल रक्षक दिवस,
5 जूनला आहे जागतिक पर्यावरण दिवस 5 जून. 8 जूनला असतो जागतिक महासागर दिवस. 10 जूनला आहे राष्ट्रीय दान दिन. 12 जूनला आहे जागतिक बालकामगार विरोधी दिन. 13 जूनला आहे जागतिक वर्णहीनता दिन. त्यानंतर 14 जूनला असतो जागतिक रक्तदान दिन. 15 जूनला आहे मलखांब दिवस. 16 जूनला आहे आंतरराष्ट्रीय एकात्मता दिन 16 जूनला असतो. त्यानंतर 17 जूनला आहे जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस असतो. 18 जूनला आहे जागतिक शाश्वत गॅस्ट्रोनॉमी दिवस. 20 जूनला आहे जागतिक शरणार्थी दिवस. 21 जूनला आहे जागतिक योग दिवस. योग दिवस पण आहे आणि याच दिवशी संगीत दिन पण आहे, लक्षात ठेवा. 23 जूनला असतो ऑलिम्पिक दिवस आणि जागतिक विधवा दिवस. ऑलिम्पिक दिवस महत्वाचा आहे. 25 जूनला संविधान हत्या दिवस आहे आणि समुद्र पर्यटन दिवस पण आहे. 26 जूनला असतो जागतिक अंमली पदार्थ व अवैध व्यापार विरोधी दिवस. 27 जूनला आहे जागतिक सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम दिवस. 29 जूनला आहे सांख्यिकी दिवस. 30 जूनला असतो आंतरराष्ट्रीय संसदीय वाद, हे महत्वाचं आहे. त्यानंतर अजिंठा डोंगर रांगेच्या नांदेड मधून जाणारी जी काही दक्षिणेकडची शाखा आहे ती शाखा कोणत्या नावानं ओळखली जात असेल, ती शाखा आहे त्याला म्हणतो आपण निर्मल रांग. निर्मल रांग लक्षात ठेवा. खांदेरी आणि उंदेरी ही बेटे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत, तर हा जिल्हा आहे रायगड जिल्हा. रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणता एकमेव महत्वपूर्ण बेट आहे. ऍक्च्युली सिंधुदुर्ग जो काही ठिकाण आहे ना ते सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या बेटावरती वसलेला आहे असं विचारलं तर कुर्टे बेट. कुर्टे बेट आहे. अकोला, भंडारा आणि ठाणे या जिल्ह्यात प्रत्येकी किती तालुके येतात, त्या 7 की बात. भंडारा, अकोला आणि ठाणे म्हणजे प्रत्येकी 7 तालुके आपल्या या तिन्ही पण जिल्ह्यामध्ये येतात. पुढचा प्रश्न आहे नुकतेच संसदेच्या लोक अंदाज समितीचे राष्ट्रीय संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडलेलं आहे. महत्वाचं हे लक्षात ठेवा. जे काही ज्याला आपण इस्टिमेट कमिटी म्हणतो आपण किंवा लोकसभेचे कसे ही लोक अंदाज समिती आहे. लोक अंदाज समिती आहे आणि सर्वात मोठी समिती कुठली असेल संसदेची तर ते लोक अंदाज समितीच आहे. मग या लोक अंदाज समितीची जी काय स्थापना आहे ती 1950 मध्ये स्थापना करण्यात आलं होतं, लक्षात ठेवा. आणि याला 75 वर्ष साधारणतः पूर्ण झाले तर 2025 मध्ये म्हणजे यंदाची जी बैठक आहे ती 75 वर्ष पूर्ण झाले त्याला या बैठकीला. ही बैठक आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी पार पडली. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा, IMP मुंबई. ठीक आहे. मग ह्या समिती पार पडली, याचे अध्यक्ष कोण होते, कोणाच्या अध्यक्षतेखाली हे पार पडले असेल तर ते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला. ओम बिर्ला हे अध्यक्ष होते. ह्या लोकसभेचे अध्यक्ष सध्याचे घडला 17वी लोकसभा चालू आहे. ओम बिर्ला हे अध्यक्ष होता आणि मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय संमेलन पार पडले लोक अंदाज समितीचं. ही जी समिती आहे लोक अंदाज समिती, या समितीमध्ये एकूण जे सदस्य असतात याच्यामध्ये एकूण सदस्यांची का संख्या आहे हे 30 असतात आणि सर्व सदस्य लोकसभेतून येतात, लक्षात ठेवा. सर्व सदस्य लोकसभेतून येतात, 30 सदस्य असतात. आणि ह्या लोकसभा अंदाज समितीचे अध्यक्ष कोण असतील, त्या अध्यक्ष आहेत संजय जयस्वाल. संजय जयस्वाल हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. लोक अंदाज समितीचे अध्यक्ष संजय जयस्वाल आहेत. लोक अंदाज समितीची जी बैठक पार पडली संमेलन पार पडलं त्याचे अध्यक्ष ओम बिर्ला. कळलं, जे मुंबईमध्ये पार पडलेलं आहे. हे आहे तुमचं लोक अंदाज समिती सुपर IMP पॉइंट. बाकी ते काय संसद आहे आपलं, संसद आहे. या संसदेची काय रचना आहे, संसदेमध्ये 3 गोष्टी येतात, एक लोकसभा, दुसरं राज्यसभा, तिसरं राष्ट्रपती येतं. लोकसभा, राष्ट्रपती आणि राज्यसभा 3 गोष्टी येतात. लोकसभेचं कलम कुठलं असेल तर ते कलम आहे 81. राज्यसभेचं कलम कुठलं असेल, कलम आहे कलम 80. राज्यसभेचं आहे, राष्ट्रपतीचं कलम आहे कलम 52. संसदेचं कलम आहे कलम 19. या रचना लक्षात ठेवा. 1980, 81 आणि 52 मध्ये राष्ट्रपती कलम आहे संसद. आणि जे काही नवीन संसद भवन आहे ना, नवीन जे काही संसद भवन आहे हे संसद भवन बनवलंय कुणी किंवा याचं वास्तू काय म्हणतो त्याला, वास्तुकला थोडक्यात ज्याला आर्किटेक्चर म्हणतो. पण आर्किटेक्चर कोण आहेत, बांधकाम बांधणारे त्यांचं नाव आहे विमल पटेल. आर्किटेक्चर मेन इंजिनियर कोण असतील तर ते विमल पटेल. विमल पटेल यांच्या निदर्शनाखाली हे नवीन संसद भवन बनलेलं आहे. नवीन संसद भवनामध्ये जी लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे
याच्यामध्ये किती सदस्य बसू शकतील तर 888 सदस्य लोकसभेमध्ये बसू असतील, 384 सदस्य हे कशामध्ये बसतील राज्यसभेमध्ये बसतील नवीन हॉलमध्ये. लक्षात ठेवा मुंबईमध्ये लोक अंदाज समितीच्या राष्ट्रीय संमेलनाचं बैठक पार पडले. लक्षात ठेवा या ठिकाणी हे तर ओम बिर्ला, ओके ओम बिर्ला. नेक्स्ट आणि जेवढे पण परिषद किंवा संमेलन पार पडले त्यांच्यावर ते नजर टाकत आपण. भारत टेलिकॉम 2025 पार पडलं होतं नवी दिल्ली या ठिकाणी. पहिले जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट नुकतंच पार पडलं मुंबईमध्येच आपल्या. जागतिक हवा परिवहन शिखर संमेलन पार पडलंय नवी मुंबई या ठिकाणी, नवी दिल्ली या ठिकाणी. रामायण परिषद पार पडले 2025 श्रीलंका या ठिकाणी. विविधता का अमृत महोत्सव जो काय 2025 कार्यक्रम आहे तो पार पडला आहे नवी दिल्ली या ठिकाणी. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद नवी दिल्ली या ठिकाणी. जर तुम्हाला काय अंदाज मारायचा असेल तर तुम्ही नवी दिल्ली ऑप्शन असेल त्या ठिकाणी बिंदासपणे अंदाज मारायचा असेल तर सांगायला नवी दिल्ली मारायचं, कारण नवी दिल्लीमध्ये 2025 भरपूर संमेलन पार पडलेले आहेत. पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं कुठं पुणे या ठिकाणी 25. त्यानंतर महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कुठलं असेल, हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे सातपुडा पर्वतरांगेतील तर ते अस्तंभ आहे. अस्तंभा जो नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतो 1325 मीटर त्याची उंची आहे. सातारा येथील महाबळेश्वर शिखराची उंची किती असेल, महाबळेश्वरची उंची आहे 1438 मीटर 1438 मीटर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर. नंदुरबार मधील दोन ठिकाणादरम्यान नंदुरबारमधील या दोन ठिकाणादरम्यान तोरणमाळ घाट आहे. ओके नंदुरबारमधील दोन ठिकाणादरम्यान आहे, एक आहे तोरणमाळ, तोरणमाळ जो घाट आहे ना तोरणमाळ आणि शहादा तालुका आहे बघतो शहादा. ओके तोरणमाळ आणि शहादा या दोनच्या ठिकाणी जो आहे ना तो तोरणमाळ घाट आहे. लक्षात म्हणजे ह्या दोन ठिकाणी जोडणार. श्रीवर्धन तोरणमाळ थंड ठिकाण पण आहे. श्रीवर्धन व मुरुड जंजिरा या प्रसिद्ध पुळणी कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असेल, श्रीवर्धन आहे रायगडमध्ये. त्या ठिकाणी सुपारी संशोधन संस्था पण आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच खालीपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय संरक्षण संमेलन 2025 पार पडले. आता संमेलन तुम्हाला 2-3 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये संमेलनावरती सापडतील. भारतीय संरक्षण संमेलन पार पडले कुठं तर ते डेहराडून या ठिकाणी पार पडले. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. ते उत्तराखंडची राजधानी आहे. उत्तराखंडची राजधानी डेहराडून आहे लक्षात ठेवा. आणि उत्तराखंडची उन्हाळी राजधानी पण आहे आपल्याकडे एक उन्हाळी राजधानी गैरसेन. गैरसेन ही उन्हाळी राजधानी उत्तराखंडची. आणि उत्तराखंड जो राज्य आहे उत्तराखंड याचे जे मुख्यमंत्री आहेत ना तर ते पुष्कर सिंग धामी. पुष्कर सिंग धामी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत. आणि गव्हर्नर राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. हे आहेत उत्तराखंडचे राज्यपाल लक्षात ठेवा. बाकी उत्तराखंड हा 9 नोव्हेंबर 2000 मध्ये स्थापना झालेला आहे. कशातून वेगळा झाला होता हा उत्तर प्रदेश मधून. लक्षात ठेवा उत्तर प्रदेश मधून उत्तराखंड हा नवीन वेगळा झालेला आहे 9 नोव्हेंबर 2000 मध्ये. राजधानी आहे डेहराडून त्याची. संरक्षण संमेलन पार पडले. कोणाच केंद्रीय संरक्षण मंत्री मग आता भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्री कोण असतील तर ते राजनाथ सिंग. राजनाथ सिंग हे केंद्रीय संरक्षण मंत्री आहेत लक्षात ठेवा. मुंबईमधील 7 बेटांमध्ये कोणत्या बेटांचा समावेश होतो. 7 बेटांमध्ये 7 बेट आहेत ऍक्च्युली मुंबईमध्ये. एक मुंबई आहे, लहान कुलाबा आहे, मुंबई, लहान कुलाबा, मोठा कुलाबा, कुलाबामध्ये आजचं रायगड. लहान कुलाबा, मोठा कुलाबा, माहीम आहे, माझगाव आहे, परळ आहे आणि वरळी आहे. ठीक आहे. हे 7 बेटे ह्या 7 बेटांना एकत्रीकरण केला गेरोला अंजियरनं, ज्याला आपण मुंबईचा निर्माता म्हणतो आपण. ओके मुंबई, लहान कुलाबा, मोठा कुलाबा, माहीम, माझगाव, परळ आणि वरळी या 7 म्हणून 7 बेटांचे शहर म्हणतो आपण मुंबईला. नेक्स्ट, श्रीधर वर्माचा सेनापती कोण आहे ज्याने एरन या गावी शिलालेखावरती स्वतःला महाराष्ट्र प्रमुख असं म्हणून घेतलेलं होतं. तो सेनापतीचं नाव आहे सत्यनाग.
महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा घाट कुठला असेल तर तो बोरघाट आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण दिशेला कोणते डोंगररांग पसरले आहे? सातारा जिल्ह्याच्या उत्तर दक्षिण दिशेला बामणोली डोंगररांगा, बामणोलीच्या रांगा लक्षात ठेवा. किंवा क्वेश्चन विचारलं की बामणोलीच्या डोंगररांगा किंवा आगाशिव डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात येतात तर ते सातारा जिल्हा. पुढचा प्रश्न सुपर IMP 100% तुम्हाला पेपरला येणार. हा 5वे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 चे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे? ह्या स्लाइड मधला एक प्रश्न तुम्हाला सापडणार पेपरला. आणि यंदाच 2025 आहे हे राजस्थानमध्ये होणार आहे. तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 4 जोधपूरला वगैरे. ठीक आहे. हे खेलो इंडिया जे गेम्स आहेत ना लक्षात ठेवा. खेलो इंडिया गेम्स हे किती प्रकारचे होतात संपूर्ण आपल्या भारतामध्ये बघा. एक पहिल्यांदा जे आहे ना खेलो इंडिया नॉर्मल वाला खेलो इंडिया त्याला आपण काय म्हणतो? खेलो इंडिया युथ गेम्स म्हणतो आपण. खेलो इंडिया युथ गेम्स जे 2025 कुठं पार पडला असेल? खेलो इंडिया युथ गेम्स 2025 पार पडले कुठं? आपल्या बिहारमध्ये. हा वाला बिहारमध्ये पार पडले आहे. यंदाचं बिहारमध्ये पार पडलंय. आणि याचा शुभंकर काय होता बाबा? याचा शुभंकर होता गजसिंह. गजसिंहाचा शुभंकर आहे. आणि ह्याच्यामध्ये पदक तालिकेमध्ये टॉप नंबरला कोण राहिला आहे? तो आपला महाराष्ट्र आहे. ठीक आहे. खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये टॉप नंबरला आपला महाराष्ट्र आहे. भरलं होतं बिहारमध्ये गजसिंह, त्याच्यामध्ये गजसिंह त्याचं शुभंकर आहे. समजलं का? हे झालं खेलो इंडिया युथ गेम्स वाला. त्यानंतर दुसरं आणखीन एक स्पर्धा पार पडली आपल्याकडं खेलो इंडिया पीस गेम्स. खेलो इंडिया पीस गेम्स पार पडलं. अच्छा, मग हे कुठं पार पडलं? 2025चं 2025 आहे. हे पार पडलं होतं आपल्या दादरा नगर हवेली आणि दीव दमन मध्ये. लक्षात ठेवा. दादर नगर हवेली दीव दमन मध्ये हे पहिली वाली आहे. ही फर्स्ट वाली आहे. पहिली स्पर्धा आहे खेलो इंडिया बीच गेम 2025. मग ह्याच्यामध्ये पदक तालिकेमध्ये कोण टॉप राहिला होता? त्यामध्ये पदक तालिकेवरती नंबर 1 राहिला मणिपूरनं. मणिपूर याच्यामध्ये टॉप नंबरला राहिला. त्यानंतर आहे ती स्पर्धा खेलो इंडिया आणि ही तिसरी होती आता. ओके, तिसरी थोडक्यात तिसरे खेलो इंडिया पॅरा गेम्स. आणि ही जी स्पर्धा ही खेलो इंडिया 2025 ची ही स्पर्धा होती 7वी. ही 7वी आहे, ती 5वी आहे, ही तिसरी आहे. तिसरे खेलो इंडिया आणि ही पहिली आहे. खेलो इंडिया तिसरे खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 हे कुठे पार पडलं असेल? याचं आयोजन करण्यात आलं होतं दिल्ली या ठिकाणी, नवी दिल्लीला. दिल्लीमध्ये आयोजन करण्यात आलं होतं याचं. आणि याचं शुभंकर आहे, याचं शुभंकर होतं उज्ज्वला. याचं शुभंकर आहे, लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये टॉप नंबरला कोण राहिला होता? त्यामध्ये पदक तालिकेमध्ये नंबर 1 आहे कोण? हरियाणा. याच्यामध्ये टॉप नंबर राहिला आहे. ही सगळी माहिती लक्षात ठेवा. सुपर IMP आहे. खेलो इंडिया युथ गेम्स विचारू द्या, बीच गेम्स विचारू द्या किंवा पॅरा गेम्स विचारू द्या. आणि आता युनिव्हर्सिटी गेम्स आहे. गेल्या वर्षीचं जे युनिव्हर्सिटी गेम्स पार पडले होते ते आपल्या आसाममध्ये पार पडले गुवाहाटीला. ते 4थी वाली गेल्या वर्षीच आहे. ते ऍक्च्युली त्यामध्ये महाराष्ट्र टॉप केला होता. सॉरी, त्याच्यामध्ये चंदीगड टॉप केला होता गेल्या वर्षी. आता बघूयात ह्या वर्षीचं जेव्हा राजस्थानमध्ये पार होईल म्हणजे आयोजन होईल त्याचं, तेव्हा बघत परत याच्यामध्ये कोण टॉप नंबर आहे तो पदक तालिकेमध्ये वगैरे त्यानंतर गोष्टी होऊन जाते तुमचे. पण हे जे काही गोष्टी आहेत ना हे 2025 चे सगळे लेटेस्ट वाले लक्षात ठेवायचे आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स राजस्थान 5व्या क्रमांकाचं होणार आहे ही स्पर्धा. कोणत्या नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत ना तो कंकणाकृती बनलेला आहे? तर ही नदी आहे वैतरणा नदी. वैतरणा आणि सावित्री. लक्षात ठेवा. यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा तिचे खोरे आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग पण आहे. या ठिकाणी कोणत्या काळातील खडक सापडतात त्या सगळ्या एरियामध्ये? तर तो कडप्पा कालखंडातील खडक आहे. महाराष्ट्र पठाराचा उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे असा थोडक्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे
1000 मीटरला किती मीटरने कमी होतो? म्हणजे उतार आहे परंतु 1 किलोमीटर जर आपण गेलो तर किती मीटर आपण कमी होतो? तर 1 मीटर. 1 मीटर आहे. त्यानंतर 1951 मध्ये महाराष्ट्र राज्य आता एकूण किती जिल्हे होते? कधी विचारले? 1951 विचारले. 28 होते त्यावेळेस. 28 होते आणि ज्यावेळेस 1960 स्वतंत्र झाला, महाराष्ट्र स्वतंत्र झाला 1960 मध्ये, त्यावेळेस आपल्याकडे किती जिल्हे होते? 26 जिल्हे. पुढचा क्वेश्चन, नुकतेच खालीपैकी कोणत्या राज्यात भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य नाव आहे अरलम वन नावाचं स्थापन करण्यात आलेलं आहे? ते परत एकदा पहिला क्वेश्चन असल्यामुळे किंवा पहिली घटना घडल्यामुळं IMP आहे. भारतातील पहिलं फुलपाखरू अभयारण्य हे कुठं आहे? ते त्याचं नाव काय असेल तर ते अरलम वन म्हणतो आपण त्याला. अरलम वन आहे आणि कुठं? हे केरळमध्ये येतं, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. केरळ या राज्यामध्ये येतं. हे लक्षात ठेवा. केरळ हे पश्चिम घाटामध्ये येतं राज्य, पश्चिम घाटामध्ये आहे. आणि केरळमध्ये निलगिरी पर्वतरांगा पण येतात. निलगिरीच्या पर्वतरांगा या ठिकाणी येतात, लक्षात ठेवा. निलगिरी पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कुठलं असेल? निलगिरी पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे जोडा बेट्टा. ते 2334 मीटर याची उंची आहे. 2634 लक्षात ठेवा. 2634 मीटर दोडा बेट्टाची, जे निलगिरीमध्येच येतं, लक्षात ठेवा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त संपूर्ण दक्षिण भारतातील संपूर्ण दक्षिण जर मी भारत म्हटलं, संपूर्ण दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कुठलं आहे? संपूर्ण दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कुठलं असेल तर तो अनायमुडी आहे. अनायमुडी आहे. 2695 त्याची उंची आहे. अनायमुडी लक्षात राहिलं. केरळ आहे. केरळ राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान भरपूर येतात. केरळ राज्यामध्ये साधारणतः 6 राष्ट्रीय उद्यान येतात. केरळमध्ये 6 राष्ट्रीय उद्यान येतात, लक्षात ठेवा. आणि कुठले कुठले येत असतील? एक आहे एराविकुलम आहे, एराविकुलम. त्यानंतर आहे पेरियार, सायलेंट व्हॅली आहे. त्यानंतर मतिकेटन शोला, पंबाडम शोला आणि अनायमुडी शोला, हे 3 शोला, हे 3 लक्षात ठेवा राष्ट्रीय उद्यान केरळमध्ये येतात. फुलपाखरू अभयारण्य लक्षात ठेवा. आणि जो राज्य फुलपाखरू घोषित करणारा भारतातील पहिला राज्य कुठला असेल? पहिलं राज्य कुठलं असेल तर तो आपला महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा. राज्य फुलपाखराचा दर्जा, एखाद्या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारा पहिलं राज्य कुठलं असेल तो महाराष्ट्र आहे. काय महाराष्ट्राचं? ब्ल्यू मॉर्मॉन, ज्याला आपण काय म्हणतो? नीलवंत म्हणतो आपण, किंवा त्याला म्हणतो आपण काय? पॅपेलिओ पॉलिमनेस्टर, ब्ल्यू मॉर्मॉनला. हे जो फुलपाखरू आहे ना, सर्वात मोठे फुलपाखरू कुठलं असेल? सर्वात मोठे फुलपाखरू भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू कुठलं असेल तर त्याचं नाव आहे सदर्न बर्ड विंग, लक्षात ठेवा. संपूर्ण भारतातील सर्वात मोठं फुलपाखरूचं नाव काय असेल तर सदर्न बर्ड विंग, हे आहे तुमचं फुलपाखरू. नेक्स्ट त्याचे वर्धा जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे गरमसूर आहे. गरमसूरच्या टेकड्या पण आहेत, गरमसर आहेत, मनसर आहेत. काही टेकड्या वर्धा जिल्ह्यामध्ये पण येतात. हे काही टेकड्या ह्या नागपूर जिल्ह्यामध्ये पण येतात. पॅन्जिया भूखंडाची निर्मिती कोणत्या कालखंडात झालेली आहे? विभागणी कोणत्या कालखंडात झालेली आहे? विभागणी विचारलं तुम्हाला तर हे झालं कार्बोनिफेरस युगामध्ये. कार्बोनिफेरस युगामध्ये आहे. आणि जो काही पॅन्जिया कालखंड आहे, भूखंड आहे, हा भूखंड वहन सिद्धांत ऍक्च्युली अल्फ्रेड वेगनरने दिलेला आहे 1913 मध्ये. घारापुरी बेट रायगड मधील कोणत्या तालुक्यात येतात? हा तालुका आहे उरण तालुका. उरण तालुक्यामध्ये आहे. तरीत खडकाचे रूपांतर झालेले पहिले खडक प्रणाली कुठलं असेल तर ते आर्कियन आहे. आणि आर्कियन कालखंडातील खडकामध्ये लोह सापडतो, लक्षात ठेवा. ह्याच्या कालखंडातील खडकामध्ये लोह सापडतं. पुढचा प्रश्न, नुकतेच आलेले द न्यू वर्ल्ड 21st सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया हे पुस्तक खालीपैकी कोणाचं आहे? याच्याविषयी जास्त माहिती काय सांगता येणारच नाही, परंतु ह्याचे डायरेक्ट तुम्हाला जर विचारलं वन लाइनर मध्ये द न्यू इंडिया वर्ल्ड 21st सेंचुरी हे पुस्तक कोणाचं असेल तर हे आहे राम माधव यांचं, पर्याय क्रमांक 1. ओके, राम माधव यांचं पुस्तक लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. बघू शकता हे पुस्तक
राम माधव 21st सेंचुरी हे पुस्तक लक्षात ठेवा. त्यानंतर मग काही चर्चेमध्ये जे पुस्तक होते ना त्यांच्यावरती नजर टाकूयात आपण. टेस्ट क्रिकेट हिस्ट्री हे पुस्तक कोणाचं असेल? हे पुस्तक टिम बिगमोर यांचं आहे. द ग्रेट कॉन्सिलेटर हे पुस्तक कोणाचं? हे सगळे 2025 मध्ये आलेले पुस्तक आहे सर्व. संजीव चोपडांचं पुस्तक आहे हे. इंदिरा गांधी द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म्ड इंडिया हे पुस्तक आहे श्रीनाथ राघवन यांचं. रेडी रिलेव्हंट अँड रिसर्जंट हे पुस्तक आहे आपले CDS अनिल चव्हाण. हार्ट लॅम्प व्हेरी IMP पुस्तक. हार्ट लॅम्प हे आहे बानू मुस्ताक यांना. हे त्यांना बुकर पुरस्कार भेटला आहे या पुस्तकासाठी. बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार IMP 100% हा क्वेश्चन तुम्हाला पेपरला विचारणार की बुकर पुरस्कार कोणाला भेटले म्हणून. बानू मुस्ताक. जनता की कहाणी मेरी आत्मकथा बंडारू दत्तात्रेय जे हरियाणाचे राज्यपाल आहेत. त्यानंतर महाराष्ट्राच्या पठारी भागात आढळणारे महत्वाचे ऊर्जा साधन कोणते असेल? ऊर्जा साधन कुठलं असेल तर त्या दगडी कोळसा आहे. मुंबई ते भुसावळ लोहमार्ग हा कोणत्या घाटातून जात असेल तर तो थळघाट आहे. ग्रॅनाइट नीस शिस्ट हे खडक कोणत्या कालखंडातील आहेत तर हे तर आर्कियन कालखंडातील. आर्कियन. कोणत्या जिल्ह्यात हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगास बालाघाट असे म्हणतात तर ते बीडमध्ये म्हणतात. तर हरिश्चंद्र आणि बालाघाट या दोन्हीमध्ये पसरलेलं आहे. बीड लक्षात ठेवा महत्वाचं आहे. याचं उत्तर आर्कियन नाही, याचं उत्तर धारवाड आहे लक्षात ठेवा. स्तरीत खडकाचं रूपांतर झालेले पहिले खडक प्रणाली तर त्या धारवाड प्रणाली. त्यानंतर पुढचा प्रश्न. नुकतेच चर्चेत असलेले द इमर्जन्सी डायरीज हे पुस्तक कोणाचं आहे? प्रत्येक पुस्तकाला बघा. आणि हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? थोडक्यात कोणाचं नाही, कोणाच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. आणि ह्या पुस्तकाचं उद्घाटन करण्यात आलं, लॉन्च करण्यात आलं. थोडक्यात हे पुस्तक कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आलं असेल तर अमित शहा यांच्या हस्ते याचं लॉन्च करण्यात आलं आहे. आणि द इमर्जन्सी डायरीज हे पुस्तक आधारित आहे नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरती आधारित. पर्याय क्रमांक 3. तर म्हणजे इमर्जन्सी ज्यावेळेस लागू झाली होती ना भारतामध्ये 1975 मध्ये, मग सांगितलं आणीबाणी. इमर्जन्सी म्हणजे आणीबाणी. ठीक आहे. मग त्या आणीबाणीच्या काळामध्ये नरेंद्र मोदींनी काय काय तेव्हा जीवन व्यतीत केलं होतं सगळं ते स्टोरी आहे ना ते या पुस्तकात देण्यात आलेलं आहे. ते पुस्तक आहे लक्षात ठेवा. त्यावेळेस हे ओरिजिनल फोटो येतं त्यावेळेस हे नरेंद्र मोदी असं दिसत होते. आताच नरेंद्र मोदी वेगळे दिसतात आणि त्यावेळेस हे वेगळे, म्हणजे हे रेअर असलेले फोटो आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे पुस्तक कधी वाचायला भेटलं तर नक्कीच वाचू शकता. मग आणखीन काही चर्चेतील पुस्तक बघत आपण. नरेटिव्स ऑफ द बेंच अ जज स्पीक्स हे पुस्तक कोणाचं असेल? NV रमण यांचं पुस्तक आहे, न्यायाधीश. ब्रेवेस्ट ऑफ दी ब्रेव पुस्तक कोणाचं असेल तर त्या सतीश दुआ यांचं. चेन्नई सुपर किंग्स वर आधारित एक पुस्तक आलंय, त्या पुस्तकाचं नाव आहे लिओ द अनटोल्ड स्टोरी. हे पुस्तक कोणाचं असेल तर ते आहे PS रमण यांचं. लाईफ ऑन मार्स हे पुस्तक आहे कलेक्टेड स्टोरीज नावाचं, नमिता गोखले यांचं. द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स पुस्तक आहे अरुण शौर्य यांचं. IMP क्वेश्चन तो म्हणजे द डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ नावाचं पुस्तक आहे पूजा पुजारा यांचं. ठीक आहे, चेतेश्वर पुजारा यांची पत्नी आहेत. द डायरीज ऑफ क्रिकेटर्स वाईफ. त्यानंतर आहे द्रोणागिरी तौल ही प्रमुख समुद्र तटीचे काही किल्ले आहेत ना ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? रायगड जिल्ह्यामध्ये येतात लक्षात ठेवा. पुणे जिल्ह्यातील तोरणा पर्वत शिखराची उंची किती असेल तर ते आहे 1404 मीटर आहे तोरणाची उंची. तोरणा किल्ला सर्वात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज जिंकलं होतं 1646 मध्ये. उभादांडा मोचेमाळ ही पुरणे मध्ये येतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. उभादांडा मोचेमाळ. कोणत्या नदीमुळे कोकण किनारपट्टी 2 भागामध्ये विभागलेले आहे तर ही नदी आहे कुंडलिका नदी. कुंडलिका नदी. पुढचा प्रश्न. नुकतेच खालीपैकी कोणत्या ठिकाणी
25वे मध्य क्षेत्रीय परिषद 2025 आयोजन करण्यात आलेलं आहे. हे 25वे आहे, लक्षात ठेवायचं. 25वे आहे आणि मध्य क्षेत्रीय परिषद आहे. याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं असेल तर हे पार पडले कुठं? आपल्या वाराणसी या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 जे की उत्तर प्रदेश मध्ये येतं. नरेंद्र मोदी यांचं मतदारसंघ देखील आहे वाराणसी. मग हे क्षेत्रीय परिषद येतं. एखादी हे क्षेत्रीय परिषद आहेत. एकूण ना आपल्याकडे 4 क्षेत्रीय परिषद येतं. एक उत्तरेकडचं उत्तर आहे, पूर्व आहे, पश्चिम आहे आणि दक्षिण आहे, लक्षात ठेवायचं. असे 4 प्रकारचे क्षेत्रीय परिषदेचं मुख्यालय हेडक्वार्टर कुठे आहे? ते उत्तरचा दिल्लीला आहे, पूर्वचा कलकत्ताला आहे, दक्षिण चेन्नईला आहे, आणि पश्चिमचं मुंबईला आहे. मध्य पण आहे एक सेंट्रल मध्य आहे ना, मध्य क्षेत्रीय परिषद. याचं हेडक्वार्टर कुठं आहे? अलाहाबादला आहे, प्रयागराजला. थोडक्यात त्याचं नवीन नाव आहे प्रयागराज. समजतं का? परंतु बैठक कुठं पार पडली आहे? इथं पार पडले, वाराणसी या ठिकाणी. जरी हेडक्वार्टर तिथं असलं तरी पण लक्षात ठेवायचं. कधीही जर क्षेत्रीय परिषद असेल ना, या क्षेत्रीय परिषदेचे कधी एव्हरग्रीन, कधी अध्यक्ष कोण असतात? लक्षात ठेवा. अध्यक्ष असतात केंद्राचे गृहमंत्री. हे क्षेत्रीय रिजनल परिषद आहे, याचं रिजनल काउन्सिल आहे, याचं गृहमंत्री अध्यक्ष असतात. सध्या कोण आहेत? मग आता अमित शहा जे चेअरमन किंवा त्यांच्या अध्यक्षाखाली हे परिषद पार पडलं. आपण नवीन काय केलं? नवीन एक उत्तर पूर्व पण एक बनवलं. हे तर 5 आहेतच. याच्या व्यतिरिक्त 6वी उत्तर पूर्व परिषद बनवलेली आहे आपण, उत्तर पूर्व क्षेत्रीय परिषद. हे पण आपण नंतर बनवलेलं आहे आणि याचं हेडक्वार्टर कुठं असेल? याचं मुख्यालय येतं शिलाँगला, जी मेघालयची राजधानी शिलाँग. समजलं का? आता 6 मग जे तर क्वेश्चन विचारलं, भारतामध्ये एकूण किती क्षेत्रीय परिषद असतील तर ते एकूण 6 क्षेत्रीय परिषद आहेत. उत्तर पूर्व पश्चिम, दक्षिण मध्य आणि उत्तर पूर्व क्षेत्रीय परिषद म्हणजे नॉर्थ ईस्टकडे येतं हे शिलाँगमध्ये. आणि यंदाचा जो काही परिषद आहे 25वी बैठक आहे ना, ते मध्यवर पार पडलं आहे वाराणसीला. पश्चिमवाला पार पडलं होतं आताच तुम्हाला सांगितले आपल्या पुण्यामध्ये. आणि पूर्ववाला पार पडलंय रांचीला, जे आपण पुढच्या प्रश्नामध्ये कव्हर करूयात उद्या वगैरे कधी. इथं येतं अमित शहा. त्यानंतर धान्य दळण्यासाठी वापरता येणारा जो कुरुंदचा दगड आहे, हा कोणत्या जिल्ह्यात सापडतो? हा दगड आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेकडे शंभू महादेव डोंगर रांगेत कोणते डोंगररांग आहेत? आगाशी डोंगररांग आहेत. महाराष्ट्राच्या पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगररांग कुठले असेल तर ते शंभू महादेव. सर्वात मोठी डोंगररांग शंभू महादेव आहे. महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेवर कोणत्या टेकड्या येतात? आता हे जे ईशान्य आहे ना, म्हणजे याचा अर्थ गोंदियामध्ये येतात. टेकड्याचे नाव आहे दरकेसा टेकड्या, लक्षात ठेवा. हे दरकेसा टेकड्या महत्वाचे आहेत. इथे तुमचं रिव्हिजन म्हणजे कालच्या किंवा मागच्या लेक्चरवरती किंवा मागच्या प्रश्नावरती एक आपण काय करूयात नजर टाकूयात. मुंबई येथे पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडून आयोजित महिला कलाकारांच्या रंग मल्हार या विशेष पावसाळी कला स्पर्धेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं असेल तर ते सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्राचे आशिष शेलार. केंद्र सरकारने अपारंपरिक क्षेत्रातील किशोरवयीन मुलींना कौशल्य देण्यासाठी कोणता उपक्रम लॉन्च केला असेल तर त्या नाव्या. नुकत्याच आलेल्या शाश्वत विकास ध्येय निर्देशांक म्हणजे SDG इंडेक्स मध्ये भारताच्या जगामध्ये कितवा क्रमांक लागत असेल तर तो 99वा. कोणी उझबेकिस्तान मास्टर्स कप जिंकलेला आहे तर हे आता आर प्रज्ञानंदा. ब्लूमबर्ग 2025 नुसार तंबाखू नियंत्रण पुरस्कार भेटले कोणत्या देशाला? तो आपला भारत. आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राचे दक्षिण आशियाई प्रादेशिक केंद्र भारतामध्ये स्थापन होणार आहे कोणत्या ठिकाणी? तर सिंगणा या ठिकाणी आग्र्यामध्ये उत्तर प्रदेश. कोणत्या राज्याने पहिले योग धोरण लॉन्च केलं असेल? तो उत्तराखंड आहे. आणि कोणत्या राज्याने मंत्रालयातील प्रवेशासाठी डिजी प्रवेश नावाचं ऍप्लिकेशन लॉन्च केलं आहे? तो आपला महाराष्ट्र. हे तुमचे महत्वाचे प्रश्न, महत्वाचं ठीक आहे. तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल
आणि पूर्णतः लेक्चर तुम्ही बघितलं असेल, एक एक पॉईंट जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला परीक्षेच्या वेळेस काय करणार, सोपं सोपं होत राहणार आहे. चला इथे थांबत आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये 26 तारखेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा. थँक्यू. जय हिंद.